मी प्राध्यापक डॉक्टर रमेश पिसे फिरदौस सोसायटी अंतर्गत जे घटक लेआउट बुटीबोरी इथे जे लेआउट पडलं होतं तर त्या लेआउट मध्ये जे प्लॉट धारक आहेत त्या प्लॉट धारकांची आम्ही एक कृती समिती बनवली आहे। त्या कृती समितीचा मी एक समन्वयक आहे। माझ्या राईट साईडला बसलेले सावंत बांबूतवरजी आहेत, त्यांच्या बाजूला बसलेले अर्पित खांडेलवालजी आहेत, कोपऱ्यात बसलेले आमचे उमेश ऋषियाजी आहेत, माझ्या डाव्या साईडला आदरणीय किशोर वाशिमकरजी बसले आहेत आणि कोपऱ्यामध्ये सय्यद अलीजी, हे सगळे आम्ही प्लॉट ओनर्स आहोत। कुणाचे 2 आहेत, कुणाचे 5 आहेत, कुणाचे 1 आहेत, अशा प्रकारचे ते प्लॉट्स आहेत आणि सगळे आम्ही या कृती समितीचे सदस्य आहोत। आता त्या कृती समितीमध्ये सगळे सदस्य समान अधिकार ठेवतात, याच्यात कोणी अध्यक्ष नाही, कोणी सचिव नाही, काही नाही, सगळ्यांना समान अधिकार आहे आणि एक अंडरस्टँडिंग ठेवून आपण हे काम करून राहिलोय। अडचण अशी आहे आमची की हे 2090 किंवा 93च्या दरम्यान लेआउट पडलं आहे। जवळपास 450 प्लॉट्स आहेत आणि 25 ते 30 एकरमध्ये हे लेआउट आहे। ए, बी, सी, डी, ई आणि एक स्वतंत्र लेआउट असे 6 तिथे वेगवेगळे भूखंड आहेत। खसरा नंबर 215, 195, त्याच्यानंतर 34, 36, 200, 123 असे वेगवेगळे खसरा नंबर आहेत। जे लेआउट धारक आहेत आदरणीय नजरत पटेलजी, ही व्यक्ती आता हयात नाहीये, परंतु त्यांची मुलं जी आहेत तर त्यांच्याकडे सगळ्या सोसायटीचं व्यवहार आणि कागदपत्र वगैरे आहेत। आम्ही त्यांच्याकडे 2दा भेटी दिल्या, त्यांनी आम्हाला चांगलं कॉपरेशन केलं। 2दा ते आमच्यासोबत लेआउट भेटीला पण आले होते, विशेष करून एकदा ते स्वतः आले, त्यांचे भाऊ त्यांचे कर्मचारी पण आले आणि त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं। अडचण अशी झाली आहे की त्याचा सातबारा जो आहे हा अजूनही त्या प्लॉट ओनरला मिळाला नाही, कारण लेआउट ओनरच्या जवळ तो सातबारा नाही आहे। त्याच्यामुळे तो सातबारा प्राप्त करून घेणं, कारण त्याच्याशिवाय आम्हाला टॅक्सेस लावता येत नाही। NATP झालं नसल्यामुळं तिथे कुठल्याही विकासाच्या डेव्हलपमेंटचे कुठलेही तिथे सोयी झाल्या नाहीये, तिथे राहण्याजोगंच आज नाहीये, एकही व्यक्ती तिथे राहत नाहीये। त्याच्यामुळे ती डेट इन्व्हेस्टमेंट आहे असं आम्हाला वाटतं, परंतु समजून झाला की येत्या काळामध्ये जर तिथे NITनी किंवा शासनाने जर त्याला डेव्हलप करून दिलं, त्या डेव्हलपमेंटचे चार्जेस आम्ही भरायला तयार आहोत, किंवा आम्ही लेआउट ओनरला म्हणतोय की एकदा पुन्हा ते तुम्ही आम्हाला मोजून द्या। त्यांचं म्हणणं आहे की जर आम्ही पुन्हा जर मोजून दिलं, कारण आम्ही तुम्हाला एकदा नाही 2दा मोजून दिलेलं आहे, तुम्हाला रीतसर कब्जा दिलेला आहे, तर आता तुम्हाला जर मोजून हवं असेल तर त्याचा खर्च तुम्हाला बेअर करावा लागेल आणि तेही आम्ही मान्य करून राहिलोय। त्याच्यामुळे तो काही मुद्दा नाहीये। फक्त अडचण ही आहे की तिथे कुठल्याही प्रकारचं लेआउट धारकांनी हस्तांतरण करू नये किंवा जर तिथे काही प्लॉट्स असतील तर ते दुसऱ्या कोणाला विकू नये। अजूनपर्यंत असं काही झालं नाही, होणार नाही याची आम्हाला खात्री आहे। फक्त तिथे चांगलं डेव्हलपमेंट व्हावं, चांगल्या स्कीम्स व्हाव्या। उद्या जर तिथे चांगलं डेव्हलपमेंट झालं तर मोठं लेआउट आहे आणि नागपूरच्या लगत आहे। बुटीबोरी हा इंडस्ट्रीयल झोन आहे, नागपूरचं ते हार्ट आहे। येत्या काळामध्ये पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये ती एक इकॉनॉमिकल आपण इंडस्ट्रीयल एरिया म्हणून त्याला ओळखतो, मिहान बिलकुल लागू नाही, तर तिथे चांगला रेट मिळू शकतो। फक्त ते डेव्हलप व्हावं, आम्हाला जे कागदपत्र आमच्याकडे नाहीये ते आम्हाला मिळावे, त्याच्यासाठी सोसायटीने आम्हाला कोऑपरेट करावं। आम्ही सोसायटीला कोऑपरेट करतो आणि जी कृती समिती आहे त्या कृती समितीने सोसायटी ही त्याची एक सदस्य बनावी, जेणेकरून दोघांच्याही सहयोगाने प्लॉट धारकांनाही न्याय मिळेल, प्लॉट ओनर जे आहेत त्यांच्या पैशाचं त्यांना भविष्यात रिटर्न मिळेल, कोणाला घर बांधायचं असेल तर त्यांना लोन मिळू शकतं। तर या सगळ्यासाठी लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण व्हावं, कारण त्या काळामध्ये काय झालं की कोणाचे व्यवस्थित पते नाही आहेत। म्हणजे 450, 450 मध्ये थँक्स टू ऑल ऑफ अस आणि त्यातल्या त्यात आमचे नरेश सहारेजी पोलीस डिपार्टमेंटला होते, त्यांनी खूप मेहनत घेतली, सगळ्यांनी मेहनत घेतली, पण त्यांचे विशेष कौतुक याच्यासाठी करतोय की त्यांनी जास्तीत जास्त लोकांना जोडून जवळपास आजच्या घटनेला 450, 450 पैकी 200 लोकांपर्यंत आमचा कॉन्टॅक्ट झालेला आहे। उर्वरित लोकांचा कॉन्टॅक्ट लवकर व्हावा, जेणेकरून जो येणारा सामूहिक खर्च आहे तो कमी होईल आणि सगळ्यांना न्याय मिळेल। या दृष्टिकोनातून ही बातमी तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावी म्हणून हा प्रयास आहे। धन्यवाद। सरकारतर्फे काय? सरकारतर्फे हीच मागणी आहे की आता महसूल मंत्री म्हणतात किंवा जे जुने लेआउट्स आहेत आणि जुन्या समस्या आहेत त्या तुम्ही घेऊन या,
आणि तोडगा निघू शकतो. तर मला असं वाटतं की आम्हाला महसूल मंत्र्यांनाही भेटणं आवश्यक आहे. NITला आता नवीन ट्रस्टी आले, त्यांचाही तोच अप्रोच आहे. त्या दिवशी माझं त्यांचं बोलणं झालं, तर त्यांच्याकडे आम्ही हा प्रस्ताव आमच्या कृती समितीच्या माध्यमातून घेऊन जाऊ आणि NIT असेल किंवा मग NI डिपार्टमेंट असेल, DP डिपार्टमेंट असेल किंवा तिथलं नगर परिषद असेल किंवा सातबारा चेंज करून घेण्यासाठी ज्या ज्या यंत्रणेकडे आपल्याला जावं लागतं, मोजणी करून घेण्यासाठी भूमापनकडे जावं लागतं, तर या सगळ्यांमध्ये केवळ प्लॉट ओनर जाऊन नाही चालणार, तर लेआउट ओनरही पाहिजे. आणि म्हणून आमची इच्छा आहे की प्लॉट ओनर्स आणि लेआउट ओनर्स या दोघांनी मिळून ही समस्या सोडून घ्याव्या, जेणेकरून प्लॉट ओनर्सला न्याय मिळेल. आणि काही लोकांच्या जर काही थोड्याशा समस्या आहेत, कुणाची विक्री नाही झाली आहे किंवा कुणाच्या प्लॉटच्या सीमा बदलल्या आहेत, नंबर बदलले आहेत, तर त्याच्यावरही आपल्याला तोडगा काढता येईल असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं.